आता पाहूया सविस्तर बातमीपत्र। महाविकास आघाडीच्या जागा वाटपात फक्त 30 ते 35 जागांची चर्चा बाकी असल्याची माहिती मिळते। त्याचबरोबर उरलेल्या इतर जागांवर एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली। महाविकास आघाडीचं जागा वाटप नवरात्रीच्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येते, तर तिढा असलेल्या जागांवर तिन्ही पक्षांकडून एकत्रित सर्वे केला जाणार आहे। महाविकास आघाडी लवकरच संयुक्त मेळावे आणि नेत्यांच्या दौऱ्यांचं नियोजन करेल। त्याचबरोबर नेते लवकरच विधानसभेसाठी प्रचाराच्या रिंगणात उतरणार आहेत। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। विशाल पाटील आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले। विशाल, नेमकं काय घडलंय बैठकीत? सौरभ, महाविकास आघाडीची बैठक आता पूर्ण झालेली आहे। सलग 3 दिवस महाविकास आघाडीच्या बैठका ज्या आहेत त्या होत होत्या। या बैठकांमध्ये 250 जागांचा आढावा जो आहे हा घेण्यात आलेला आहे। 30 ते 35 जागांचा तिढा अद्याप कायम आहे। या जागांबाबत एक एजन्सी नेमून त्याचा सर्वे केला जाईल आणि सर्वेनुसार या 30 ते 35 जागांचा निर्णय घेतला जाईल अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी दिलेली आहे। त्याचसोबत फायनल जागा वाटप जे आहे महाविकास आघाडीचं हे नवरात्रीच्या पहिल्या आठवड्यात जे आहे हे करण्यात येईल अशा पद्धतीचं त्यांनी माहिती दिली आहे। त्याचसोबत मुंबईत, खास करून मुंबईच्या जागांवरती सुद्धा सगळ्यांचं लक्ष आहे। महाविकास आघाडीच्या बाबतीत पहिल्या जागा वाटपांची जी बैठक आहे ती मुंबईच्या बाबतीत झाली होती आणि मुंबईमध्ये मोठा भाऊ म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्षच असेल अशा पद्धतीची माहिती सुद्धा जितेंद्र आव्हाड यांच्याकडून देण्यात आलेली आहे। त्यामुळे महाविकास आघाडींच्या जागा वाटपांचा तिढा जो आहे हा आता संपताना आपल्याला पाहायला मिळतोय। मुंबईतील एक 4 ते 5 जागांचा तिढा जो आहे हा अद्याप कायम आहे। काही जागांची अदलाबदल जी आहे ही केली जाऊ शकते आणि ज्या 30 ते 35 जागांवरती वाद आहेत, कारण का या 30 ते 35 जागा अशा आहेत या जागांवरती तिन्ही पक्षांकडून क्लेम जे आहेत हे केले जात आहेत। त्यामुळे या तिन्ही पक्षांच्या बाबतीत एक सर्वे केला जाईल, त्या जागांचा सर्वे केला जाईल, त्यानंतर जागा वाटप केलं जाईल अशा पद्धतीची माहिती देण्यात आली आहे। त्यामुळे महाविकास आघाडीकडनं जवळपास 250 जागांचं जागा वाटपाच्या बाबतीत जी आहे ही चर्चा झालेली आहे। किरकोळ काही जागा आहेत त्याच्या बाबतीत सुद्धा लवकर निर्णय घेऊ अशा पद्धतीची माहिती महाविकास आघाडीच्या नेत्यांकडनं देण्यात आली आहे। त्यामुळे महाविकास आघाडीकडनं लवकरच या उमेदवारांची उमेदवार सुद्धा जाहीर करण्यात येईल अशा पद्धतीची माहिती महाविकास आघाडीच्या नेत्यांकडनं देण्यात येते। त्यामुळे सलग मॅरेथॉन बैठकांनंतर महाविकास आघाडीकडनं आत्तापर्यंत 250 जागांवरती चर्चा जी आहे ही झालेली आहे आणि उर्वरित 30 ते 35 जागांचा तिढा जो आहे हा सुद्धा लवकर सोडवला जाईल अशा पद्धतीची माहिती दिली जाते। त्याचसोबत आजच्या बैठकीत हाही निर्णय घेण्यात आलेला की संयुक्तिक मेळावे जे आहेत हे घेतले जातील। ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीचा एक संयुक्त मेळावा शमुकानंद हॉलमध्ये झाला होता आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीची सुरुवातीला महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण याबाबतीत जी आहे ही घोषणा करण्यात आली होती। उद्धव ठाकरे यांनी चेहरा कोण तो स्पष्ट करावा अशा पद्धतीची मागणी सुद्धा जी आहे ती या मेळाव्यात केली होती। त्यामुळे उर्वरित आता ज्या वेळेला महाविकास आघाडीच्या नेत्यांचे दौरे असतील किंवा संयुक्त मेळावे असतील हे एकत्रितपणानंच केले जातील आणि दौरे सुद्धा तशाच पद्धतीनं आखले जातील अशा पद्धतीची माहिती महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून देण्यात आलेली आहे। त्यामुळे आज महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून एक महत्त्वाची जी बैठक होती ही पूर्ण झालेली आहे। उर्वरित 30 ते 35 जागांच्या बाबतीत सुद्धा लवकर बैठक घेऊन त्या बाबतीत तिढा जो आहे हा सोडवला जाईल अशा पद्धतीची माहिती या बैठकीतून मिळते। त्यामुळे नवरात्रीच्या पहिल्या आठवड्यात महाविकास आघाडीचं जागा वाटप जे आहे हे फायनल होणार आहे अशा पद्धतीची माहिती मिळते। सौरभ, विशाल, यावर आपलं लक्ष असणारच आहे। त्याचे अपडेट्स आम्ही घेऊ। तुर्तास धन्यवाद।